आजोबा, दत्त महाराजांसोबत नेहमी 4च कुत्रे का असतात? आजोबा हसले आणि म्हणाले, बाळा, हे काही योगायोग नाही. यामागे फार मोठे ज्ञान दडलेले आहे. ते म्हणाले, दत्त महाराज हे साक्षात त्रिमूर्तीचे अवतार आहेत. ते आधी गुरु आहेत आणि गुरुभोवती असते ते ज्ञान. दत्त महाराजांसोबत असलेले 4 कुत्रे म्हणजे साधे प्राणी नाहीत. ते सनातन धर्माचा आधार असलेले 4 वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मुलगा आश्चर्याने विचारतो, पण कुत्रेच का? आजोबा म्हणाले, कारण कुत्रा कधीही आपल्या मालकाला सोडून जात नाही. त्याचप्रमाणे वेदही कधी गुरुपासून दूर जात नाहीत. ज्ञान कितीही विशाल असो, ते गुरुच्या चरणाशीच राहते. जसे कुत्रे गुरुचे रक्षण करतात, तसे वेद माणसाला अज्ञान, अंधकार आणि संकटांपासून वाचवतात आणि मोक्षाचा मार्ग दाखवतात. मग आजोबांनी पुढे सांगितले, दत्त महाराजांसोबत असलेली कामधेनू गाय ही पृथ्वी आणि पोषणाचे प्रतीक आहे. जिथे खरा ज्ञानी गुरु असतो, तिथे ज्ञान म्हणजे वेद आणि पोषण म्हणजे गाय आपोआप येते. मुलगा शांत झाला. डोळ्यात श्रद्धा आणि मनात ज्ञान भरून आले. आजोबा शेवटी म्हणाले, म्हणूनच दत्त महाराज हे केवळ वेदांचे ज्ञाते नाहीत, ते वेदांचे जिवंत स्वरूप आहेत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.